आज हम देखेंगे प्रभु उसी वचन को आगे लेके जा रहा है। तो ऐसे सोते के समान होगा जिसका जल कभी नहीं सूखता। आणि आज आम्ही पुढच्या भागामध्ये जाणार आहोत ते हे आहे की तू पाणी कधी न आटणाऱ्या झऱ्याप्रमाणे होशील। हाँ, ऐसे सोते के समान होगा जिसका जल कभी नहीं अशा सूखता। झऱ्याप्रमाणे तू होशील ज्याचं पाणी कधीही आटत नाही। सुनिए, ऐका, प्रभु यहाँ हमसे कह रहा है, प्रभू या ठिकाणी आम्हाला म्हणत आहे, वो कह रहा है तो म्हणतो तू सोते के समान होगा तू झऱ्याप्रमाणे होशील जिसका जल कभी नहीं सूखता, ज्याचं पाणी कधीही आटत नाही, जिसका जल कभी नहीं सूखता। ज्याचं पाणी कधीही आटत नाही। बहुत बार हम हमारे जीवन में सूख जाते हैं। बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये आम्ही सुकून जातो। प्रभु ने हमें वचन दिया है, प्रभूने आम्हाला वचन दिलंय, मैं तुझे सूखने नहीं दूंगा, मी तुला सुकून नाही देणार, मैं तू ऐसा सोता बनाऊंगा मैं तुला तुझे मी असा झरा बनवीन कि तू कभी सूखेगा नहीं, की तू कधी सुकणार नाही सोते के समान होगा, आणि तू अशा झऱ्याप्रमाणे होशील, जल के सोते के समान जो कभी नहीं सूखेगा, अशा पाण्याच्या झऱ्याप्रमाणे जो कधीही आटत नाही, सदा बहने वाले सोते के समान। आणि सदैव वाहणाऱ्या झऱ्याप्रमाणे। मैं अलग अलग बाइबल में जब पढ़ रहा था, आणि वेगवेगळ्या भाषांतरामध्ये ज्यावेळेस मी पाहत मैं होतो अलग अलग बाइबल को पढ़ रहा था, आणि वेगवेगळे बायबल मी वाचत तो होतो अच्छे अच्छे वर्ड मुझे वहां पर मिले आणि चांगले चांगले शब्द मला त्या ठिकाणी और मिळाले। मैं उस जब मैं पढ़ रहा था मैं बड़ा उत्तेजित हुआ, प्रभु को धन्यवाद दिया आणि ज्यावेळेस ते मी वाचत होतो तो मी फार उत्तेजित झालो आणि परमेश्वराचे मी आभार मानले। और मैंने प्रभु से कहा कि प्रभु तेरा धन्यवाद कि तू मुझे ऐसे सोते के समान बना रहा है जो कभी भी सूखेगा नहीं, सदा बहता आणि मी रहेगा। देवाचे आभार मानले की धन्यवाद प्रभू, तुम्हाला अशा झऱ्याप्रमाणे बनवत आहे की जो मी कधी आटणार नाही। पानी वहां पे लिखा है कि पानी के झरने की तरह। या ठिकाणी असं लिहिलंय की पाण्याच्या झऱ्याप्रमाणे। सोता क्या होता है, आता झरा म्हणजे काय आहे इसको समझना बहुत जरूरी है। हे समजून घेणं फार गरजेचं आहे। सोते के समान तू होगा ऐसा प्रभु कह रहा है। झऱ्याप्रमाणे तू होशील असं परमेश्वर सोते का मतलब होता है झरना, आणि मराठीमध्ये त्याला झरा असं म्हणतात। वो होता है नदी का उगम स्थान, आणि त्याला नदीचं उगम स्थान देखील म्हटलं जातं। और सोता फूटने का मतलब होता है जहाँ जमीन से जहाँ पानी निकलता है। परमेश्वर कहता है आणि या ठिकाणी परमेश्वर मैं म्हणतो तुझे 12 महीने कभी सूखने नहीं दूंगा, तू बहते धारा के समान तुझे मी मैं बनाऊंगा। 12 महिने तुला आटू देणार नाही, 12 महिने तुझ्यामधून पाणी वाहत राहील। तू 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 एकदम नदी के समान, झरने के समान तू बनेगा। आणि तू एखाद्या नदीप्रमाणे, एखाद्या झऱ्याप्रमाणे होशील। मैं तुझे कभी सूखने नहीं दूंगा। मी तुला कधी सुकू देणार नाही। आप प्रभु का धन्यवाद देंगे कि आपको और मुझे परमेश्वर कभी सूखने नहीं देगा। तुम्ही देवाला धन्यवाद देता का तुम्हाला आणि मला कधी तो आटू देणार नाही, सुकू देणार नाही। आज मैं आपको बताऊंगा कि सोते के झरने कहाँ पर हैं। आज मी तुम्हाला सांगेन की हे जे झरे आहेत पाण्याचे ते कुठे आहेत, वो कहाँ पर है, ते कुठे आहेत, कहाँ पर मिलेंगे आपको, आणि ते कुठे मिळतील आपल्याला, और कहाँ पे हम सोतों से भरकर अपने जीवन को जिएंगे। आणि कुठे आम्ही ते पूर्ण पाण्याने भरून आपलं जीवन जगतो। व्यवस्था वितरण 8 अध्याय 7 वचन। अनुवाद याचा 8वा अध्याय आणि 7वं वचन। कारण तुझा देव परमेश्वर तुला एका उत्तम देशात घेऊन जात आहे, खोऱ्यात व डोंगरात उगम पाऊन पाण्याने भरलेले नाले, झरे व ओढे त्यात वाहत आहेत। आमेन। आमेन। देखिए, परमेश्वर खुद आपको और मुझे एक उत्तम देश में लिए जा रहा पहा, है। परमेश्वर स्वतः तुम्हाला आणि मला एका उत्तम ठिकाणामध्ये घेऊन चाललेला आहे, जहां पर सोते हैं, ज्या ठिकाणी झरे और वाहतात, ऐसे सोते जो गहरे हैं। आणि असे झरे जे खोल आहेत। सुनिए, ऐका, परमेश्वर के लोग जो मिस्र में पड़े हुए थे, परमेश्वराचे लोक जे मिस्रामध्ये पडलेले होते, परमेश्वर वहां से निकालना उनको चाहता है, परमेश्वराची इच्छा होती की मी त्यांना त्याच्यातून काढावं, और ऐसे देश में लेकर प्रभु उनको जाना चाहते हैं जहां पे सोते, गहरे सोते हैं। आणि अशा देशामध्ये त्यांना घेऊन जावं ज्या ठिकाणी खोल झरे आहेत। ये परमेश्वर ने कहा है, हे परमेश्वर म्हटलंय, खुदा ने कहा है, परमेश्वर, मैं तुम्हें यहाँ रहने नहीं दूंगा। मी तुम्हाला इथं राहू नाही देणार। मिस्र ये संसार का प्रतीक है। मिस्र हे जगाचं प्रतीक आहे, संसार के अंदर बहुत सारी कठिनाइयां आणि हैं, जगामध्ये खूप कठीण परिस्थिती, संघर्ष है, संघर्ष आहे, लड़ाई झगड़े हैं, लढाई, भांडणं आहेत, अशांति है, अशांती आहे, बीमारियां हैं, रोग आहे, बहुत सारे प्रश्न हैं। आणि बरेचसे प्रश्न आहेत। ऐसे संसार के बीच में आप और मैं जी रहे हैं, आणि अशा जगामध्ये तुम्ही आणि मी जगत आहोत, जहाँ पे चारों ओर देखो तो संघर्ष ही संघर्ष है। ज्या ठिकाणी चहू बाजूने पाहिलं तर संघर्षच संघर्ष। इसलिए परमेश्वर ने कहा कि बेटा मेरे लोगों, मैं तुम्हें मिस्र में नहीं रहने दूंगा। आणि म्हणून परमेश्वर म्हणतो, माझ्या मुला, माझ्या मुली, मी तुला मिस्रामध्ये नाही राहू ऐसे देणार। सुखे स्थान
स्थान में मैं तुझे नहीं रहने दूंगा, अशा सुकलेल्या स्थानामध्ये तुला नाही राहू देणार. इसलिए मैं खुद आणि म्हणून मी स्वतः तुझे वहां से निकालना चाहता तुला हूं तिथून काढू और इच्छितो मैं तुझे एक उत्तम देश में ले जाना चाहता आणि हूं. तुला एका उत्तम देशामध्ये घेऊन जाऊ इच्छितो. और वो देश कैसा है? आणि तो देश कसा आहे? जहां पर जल की नदियां हैं, ज्या ठिकाणी उत्तम असे झरे नद्या आहेत, जहां पे तराई है, जहां पे पहाड़ों में गहरे गहरे सोते हैं. आणि त्या ठिकाणच्या दऱ्या खोऱ्यांमध्ये खोल असे झरे आहेत. खुद परमेश्वर आपको और मुझे लेके जाना चाहता आणि है. स्वतः परमेश्वर तुम्हाला आणि मला घेऊन जाऊ इच्छितो. कहां पर लेके जाना था? कुठं कुठं? जहां पर पानी की भरपूर मात्रा है, ज्या ठिकाणी पाण्या भरपूर प्रमाणामध्ये पाणी आहे, जहां पर गहरे गहरे सोते हैं. ज्या ठिकाणी खोल असे झरे आहेत. आप और मैं मिस्र में ना रुके. तुम्ही आणि मी आता मिस्रात राहू नये. अब मिस्र से बाहर निकलकर आप और मैं उस देश में जाएं जहां पे परमेश्वर आपको और मेरा हाथ पकड़कर उस देश में लेके जाना चाहता है. तर मिस्रातून बाहेर निघून आमचा परमेश्वर हात देऊन ज्या ठिकाणी ज्या देशामध्ये आम्हाला घेऊन जाऊ इच्छितो तिथे आम्ही जावं. आपको और मुझे परमेश्वर लेके जाना चाहता तुम्हाला आणि मला परमेश्वर घेऊन जाऊ इच्छितो. है. कौन से देश में? कुठल्या देशामध्ये? जहां पे गहरे गहरे सोते हैं, जिथं खोल असे झरे आहेत, जहां पे सोते हैं. ज्या ठिकाणी झरे आहेत. आप जाना नहीं चाहेंगे ऐसी जगह पे? इच्छा नाही का तुमची जायची अशा ठिकाणी? और जब परमेश्वर लेकर जाता है ना, आणि जेव्हा परमेश्वर घेऊन जातो ना, जो परमेश्वर वादा करता है ना, जेव्हा परमेश्वर वचन देतो ना, वो पूरा करने के लिए तर समर्थ तो भी रखता है. पूर्ण करण्यासाठी समर्थ आहे. वो सामर्थ्यवान है. तो सामर्थ्यवान आहे. वो आपको ले जाना चाहता है, त्याची इच्छा आहे की त्याने तुम्हाला घेऊन जावं, मुझे लेके जाना चाहता है. मला घेऊन जावं. अगर आपकी तैयारी है तो, जर तुमची तयारी असेल तर. आपकी तैयारी है? आहे का तयारी? बहुत लोग तैयारी करते हैं. बरेच जण तयारी करतात. हम भी आना चाहते हैं. आम्हाला पण यायचं, हम भी आना चाहते हैं. आम्हाला पण यायचं, हम भी आना चाहते हैं. आम्हाला पण यायचं. सब नाम भी लिखवा देते हैं, आणि नाव पण लिहून देतात, पैसे भी जमा करवा देते पैसे पण जमा करतात. हैं. हमें भी आना है, आम्हाला पण यायचं. लेकिन एन मौके पे पण ऐन वेळेला पीछे हो जाते, मागे हटतात, पीछे चले जाते हैं. मागे हटतात. मालूम है क्यों? क्यों ऐसा करते हैं? माहित नाही असं का. आपको मालूम है तुम्हाला माहित आहे का आपके और मेरे साथ में कौन है? तुमच्या आणि माझ्यासोबत कोण आहे? परमेश्वर है. स्वतः परमेश्वर. कभी पीछे नहीं हटना. कधीच मागे हटू नका. आपको प्रभु लेके जा रहा है. तुम्हाला प्रभू घेऊन चाललाय. आप पीछे मत हटना. तुम्ही मागे हटू नका. आप प्रभु का हाथ पकड़े, तुम्ही देवा प्रभूचा हात पकडा, प्रभु आपका हाथ पकड़ेगा प्रभू तुमचा हात पकडेल और झरनों के पास में आपको गहरे आणि झरनों के त्या पास में लेके जाएगा. खोल झऱ्यापर्यंत तो तुम्हाला आणि मला घेऊन जाईल. इच्छा है तो. इच्छा असेल पर तर. हम मिस्र में रह रहे हैं ना. पण आम्ही मिस्रात राहतो ना. हम मिस्र में रह रहे हैं. मिस्रात राहतो मिस्र में इतनी चिंताएं हैं. आणि मिस्रामध्ये एवढ्या चिंता काळच्या आहेत. मी गेल्यावर कसा होईल, मी गेल्यावर कसा होईल, मी गेल्यावरती घर चालेल की नाही, मी गेल्यावरती हे चालेल की नाही, ते चालेल की नाही. अरे छोड़ दो, खुदा बाप सब संभाल लेगा. आणि सर्व काही सांभाळणारा आमचा परमेश्वर आहे. आप खुश नहीं है? तुम्ही खुश नाही का हो? आपको प्रभु गहरे सोते के पास लेके जा रहा है. तुम्हाला परमेश्वर त्या खोल झऱ्यापाशी घेऊन चाललाय. अपना प्रॉब्लम क्या है? आपली समस्या काय आहे? हम सूखे झरने के पास रहना चाहते हैं. आम्ही सुकलेल्या झरण्याच्या ठिकाणीच बरे आहे. सूखे झरने में कुछ मिलने वाला नहीं आणि है. त्या सुकलेल्या झऱ्यापाशी तुम्हाला काही मिळणार नाहीये. कुछ मिलेगा नहीं. काही मिळणार नाही. कहाँ पे मिलेगा? कुठे मिळणार आहे? जहाँ पे गहरे जल के ज्या सोते हैं. ठिकाणी खोल असे उगम पावलेल्या नद्या आहेत किंवा झरे आहेत. और परमेश्वर कहता है, आणि परमेश्वर म्हणतो मैं तुझे सोते के समान बनाऊंगा. मी तुला त्या झऱ्याप्रमाणे करीन, कभी तुझे सूखने नहीं दूंगा. तुला कधीच आटू देणार नाही. अब मैं आपको वहीं पे लेकर आऊंगा कि सोते के समान जब आप बन जाएंगे तो आपके जीवन से कैसे आशीष बहेगी. आणि मी आता तुम्हाला इथे घेऊन येणार आहे की जर तुम्ही झऱ्याप्रमाणे व्हाल तर कसे आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये येतील. पहली बात, पहिली गोष्ट हम देख रहे हैं कि प्रभु हमको सोते के पास लेके जा रहा की प्रभू आम्हाला त्या झऱ्यापाशी घेऊन चाललेला आहे. है. मैं भी ट्रैवलिंग करते हुए कल आया आणि काल मी प्रवास करत आलो और एक घाट पर मैं आया. आणि एका घाटावरती मी आलो वहां पे लिखा था अंबोली का घाट. आणि त्या ठिकाणी लिहिलं होतं की आंबोली घाट. वहां पे उसका नाम दिया गया. आणि त्या घाटाचं नाव लिहिलं गेलेलं आहे. अगर आप लोनावाला खंडाला चले जाएंगे, आणि जर तुम्ही लोणावळा खंडाळाला जाल वहां पे एक वो नाम दिया गया है. जैसे अंबोली घाट है, अंबोली घाट में देखते हैं झरने बहते हैं. आणि जसं आंबोली घाट आहे तिथं आपल्याला माहिती आहे की तिथं झरे वाहतात. और लोनावाला खंडाला में क्या नाम है झरने का, कुछ मालूम है आपको? मूसी डैम की मूसी डैम. हाँ, आप कभी गए? सती ज्यादा प्रॉब्लम है थोड़ा, कोई गए नहीं है. गए नहीं आप?
तो आपका नाम लिखा देना उधर, हम आपको जून में लेकर जाएंगे। हंसो मत, पक्का वादा है। वहाँ पे मोसा डैम है या मोसी डैम है, बूसी डैम, अच्छा बूसी डैम, ठीक है। मोसी डैम मेरे को लगा मूसा का डैम। अच्छा बूसी, वहाँ पे नाम है ना उसका, आणि त्याचं नाव आहे। हम अलग अलग जगह जाएंगे तो आप देखोगे कि धबधबों के नाम लिखे आणि हैं। वेगवेगळ्या ठिकाणी जाल तर त्या ठिकाणी त्या जागेचं त्या झऱ्याचं नाव लिहिलेलं असतं। हमारे पास में एक धबधबा है आमच्याकडे पण एक धबधबा आहे जो कभी सूखता नहीं, जो कधी सुकत नाही, जो कभी सूखता नहीं। कधी नाही सुकत 12 महीने कभी भी आप 365 दिन कभी भी आप चले जाओ, आणि 12 महिने 365 दिवस कधी जा हमेशा बहता है। तो नेहमी वाहतो। जब उसके पास आप देखेंगे ना, जेव्हा त्याच्याकडे तुम्ही पाहाल ना, आपका मन शांत हो तुमचं जाएगा, मन शांत होईल आपको भीगने का मन करेगा। आणि तुम्हाला भिजावंसं वाटेल। वो सोते का नाम है प्रभु यीशु आणि मसीह। त्या झऱ्याचं नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त। प्रभु यीशु मसीह है, प्रभू येशू ख्रिस्त, वो सोते का उगम है। आणि तोच त्या झऱ्याचा उगम आहे। यूहन्ना इसका 4 अध्याय 10 वचन में कहता आणि है, योहान याचा 4 अध्याय आणि 10 वचन सांगतं, येशूने तिले उत्तर दिले, देवाचे दान म्हणजे काय आणि मला प्यायला पाणी दे असे तुला म्हणणारा कोण आहे, हे तुला कळले असते तर तू त्याच्याजवळ मागितले असतेस आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते। यीशु मसीह कह रहा है, येशू या ठिकाणी म्हणत अगर आहे, तू मांगती ना तर तू मागितलं असतं तो मैं तुझे वो दे देता। तर तुला मी ते देऊन टाकलं असतं। मैं वो अगर दूंगा ना तुझे तो जीवन का जल तुझे मिलेगा। आणि ते जर तू मागितलं असतंस तर जीवनाचं पाणी, जिवंत पाणी मी तुला दिलं असतं। अब 14 वचन कहता है, आता 14 वचन असं सांगतं, यूहन्ना 4:14, योहान 4:14, परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पेईल त्याला कधीही तहान लागणार नाही। जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उकळत्या पाण्याचा झरा होईल। यीशु कह रहा है, येशू म्हणतो, जो जल मैं तुझे दूंगा, जे जल मी तुला देईन, इसका मतलब याचा अर्थ सोते का जो उगम है ना, ह्या झऱ्याचा जो उगम आहे वो यीशु मसीह है, तो येशू आहे। वो यीशु मसीह है। तो येशू आहे, सोते का उगम है वो, तो झऱ्याचा उगम आहे गहरे जल का सोता है वो। आणि तो खोल पाण्याचा झरा आहे। वो कहता है, तो म्हणतो, जो जल मैं तुझे दूंगा, जे पाणी मी तुला देईन, इसका मतलब याचा अर्थ सोता जो है वो यीशु है। तो जो झरा आहे ना तो येशू आहे। अगर आप उसके पास में आ आणि जाएंगे, जर तुम्ही त्याच्याकडे याल वो आपको भी सोता बना तर देगा, तो तुम्हाला देखील झरा बनवेल और ऐसा सोता आणि बनाएगा असा झरा बनवेल अनंत जीवन के लिए। ज्या अनंत काळासाठी, अनंत जीवनासाठी पानी उसमें से उमड़ता रहे, त्याच्यामधून पाणी उपळत राहील सोता उसमें से उमड़ता रहे। आणि त्याच्यामधून पाणी उपळत राहील। अगर आपको मुझे सोता बनना, जर तुम्हाला आणि मला झरा अगर बनायचं, आपको मुझे सोते के समान होना जर है, तुम्हाला आणि मला त्या झऱ्याप्रमाणे व्हायचं, ऐसा सोता असा झरा जो कभी सूखता नहीं जो है, कधी आटत नाही, तो सबसे पहले मुझे यीशु के पास में आना तर पड़ेगा। सर्वप्रथम मला येशूकडे यावं लागेल। यीशु को प्रभु जानना पड़ेगा, येशू हाच प्रभू आहे हे जाणावं लागेल, उसको अंगीकार करना पड़ेगा। त्याचा अंगीकार करावा वो लागेल, धार करता है, तो तारण करता वो स्वीकार करना पड़ेगा, त्याचा स्वीकार करावा और लागेल। वो सोता क्या करेगा, आणि तो झरा काय करणार जो आहे? बहता सोता है जो वाहणारा झरा आहे वो हमें उसके नीचे लेगा, तो आम्हाला त्याच्या बरोबर घेईल और आपको मुझे भी वो सोता बना देगा। आणि तुम्हाला आणि मला देखील तो एक झरा बनवेल, सोते का उगम स्थान यीशु है। कारण झऱ्याचं उगम स्थान हा येशू आहे। जब उसके नीचे आते आणि हैं, जेव्हा आम्ही त्याच्या खाली येतो और जब उसके पास में आते आणि हैं, जेव्हा आम्ही त्याच्या जवळ येतो, आपको और मुझे वो सोता बना देगा। तुम्हाला आणि मला तो झरा बनवतो। आप और मैं सोता बन तुम्ही सकते आणि मी झरा बनवू शकतो, हैं। ऐसा सोता असा झरा जिसके जीवन से ज्याच्या जीवनामधून अनंत काल के लिए अनंत काळासाठी जीवन उमड़ता रहेगा। जीवन उपळत राहणार आहे। क्या आप ऐसा सोता बनना आणि चाहेंगे? असा झरा तुम्हाला आणि मला व्हायचं का हो? आप ऐसा सोता बनेंगे? असा झरा व्हायचंय का? अगर ऐसा सोता बनेंगे जर असा झरा आम्ही झालो तो एक ध्यान में रखना, तर एक गोष्ट लक्षात घ्या, यीशु ही प्रभु है। येशूच प्रभू आहे, यीशु ही प्रभु है। येशूच प्रभू आहे। उसी ने ये कहा है, आणि तोच हे म्हटला, कोई इंसान इस धरती पर आए हुए किसी ने ये नहीं कहा कि मेरे पास आओ मैं अनंत काल का जीवन आणि आपको दूं। कुठलाही व्यक्ती या जगामध्ये आल्यानंतर असं म्हटलं नाही की तुम्ही माझ्याकडे या आणि मैं आपको जीवन मी दूंगा। तुम्हाला जीवन सिर्फ देईन। यीशु मसीह ने कहा, फक्त येशू म्हटला, आपके अंदर से सोता उमड़ेगा। तुमच्यामधून तो झरा वाहील। लेकिन जब उस झरने के अंदर आएंगे तब पण जेव्हा आम्ही त्या झऱ्याखाली येऊ तेव्हा आपने कभी धबधबे का आनंद लिया है? धबधब्याचा आनंद कधी घेतला का हो तुम्ही? आप गए, झरना बह रहा है और आप उसके नीचे जाके आनंद लूट रहे हैं। आणि झरा वाहतोय, तो धबधबा वाहतोय आणि तुम्ही त्याच्या खाली उभे राहून आनंद लुटत आहात? पक्का बोलो ना भाई, सच बोलो भाई, मजा किया कभी? आनंद आया कभी? कितना अच्छा लगता है, फ्रेश पानी घुर रहा है। मैं भी आनंद, ऊपर से अगर पत्थर गिर गया तो
वो डर से कितने जाते ही नहीं, आनंद या में उठा। भीतीने कुणी जातच नाही की वरून दगड बिगड पडला तर आप दगड़ नहीं गिरेगा, कोई बात नहीं, संभाल लेगा प्रभु। प्रभू सांभाळ। कितना अच्छा लगता है ना आणि किती बरं वाटतं, चांगलं वाटतं जब धबधबे के अंदर हम जाते हैं। जेव्हा त्या धबधब्याच्या खाली आम्ही जातो। तो सोचिए अगर निसर्ग इतना आनंद देता है, जो असली धबधबा है उसके नीचे आ जाए तो कितना मजा आएगा। मग आता निसर्ग एवढा आनंद देतो तर विचार करा, जो खरा उगम आहे झऱ्याचा तिथे गेल्यानंतर आम्हाला किती आनंद मिळेल। और वो यीशु है। आणि तो येशू आहे। रोज सुबह इस धबधबे सोते के नीचे आ जाना, आणि रोज सकाळी आम्हाला या झऱ्याच्या खाली यायचं आहे, आपको आनंद आएगा। तुम्हाला आनंद येईल। आमीन। आमेन। और वो क्या कहता है, आणि तो काय म्हणतो, और ये कहां से आता है, आणि हा कुठून येतो, धबधबा कहां से शुरू होता है और कहां पे जाता है, ये बात को देखेंगे। धबधबा कुठून सुरू होतो आणि कुठे जातो ही गोष्ट पाहणार आहोत। प्रकाशित का 7 अध्याय से 17 वचन, आणि प्रगटीकरण याचा 7वा अध्याय 17 वचन। आणि 17व वचन। पहली बात, पहिली गोष्ट, यीशु ये सोता है। येशूच झरा आहे। 7 अध्याय 17 वचन। प्रगटीकरणाचा 7वा अध्याय आणि 17व वचन। वो सोता कैसे बहता है, तो झरा कसा वाहतो, कारण राजासनापुढे मध्यभागी असलेला कोकरा त्यांचा मेंढपाळ होईल व तो त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्यांजवळ नेईल आणि देव त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील। मेमना जो सिंहासन के बीच में है, मेंढपाळ कोकरा जो त्या सिंहासनाच्या राजासनाच्या मध्यभागी आहे, उन्हें जीवन रूपी जल के सोते के पास ले जाया करेगा। त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्याजवळ नेईल। सुनिए, कौन आपको और मुझे सोते के पास लेके कोण जाएगा? घेऊन जाणार आहे तुम्हाला आणि मला झऱ्यापाशी? यीशु मसीह। येशू। यीशु ही मध्यस्थी है जो आपको और मुझे सोते के पास ले आणि जाएगा। येशूच तो मध्यस्थ आहे जो तुम्हाला आणि मला त्या झऱ्यापाशी घेऊन जाईल। आप समझ रहे हैं? कळतंय का? मैं कुछ आपको महत्वपूर्ण बातें आणि काही बताऊं, महत्वपूर्ण गोष्टी मी सांगू इच्छितो, वो अगर सीख लिया आणि ते जर आम्ही शिकलो कभी सूखे नहीं होंगे। तर आम्ही कधीच चुकणार नाही। हमने देखा आम्ही पाहिलं यीशु उसका नाम है, येशू त्याचं नाव आहे जो सोते का उगम है। आणि जो त्या झऱ्याचा उगम आहे। और वो कहता है, आणि तो म्हणतो, मैं जीवन रूपी जल के पास, जीवन रूपी सोते के पास मैं ले जाऊंगा। आणि त्या जीवन रूपी झऱ्यापर्यंत मी तुम्हाला घेऊन जाईल। आप चलना चाहेंगे? तुम्हाला चालायचं का? जीवन रूपी सोते के पास में चलना चाहेंगे? जीवन रूपी झऱ्यापर्यंत जायचं का हो? पड़ोसी को हालांकि पूछे चलोगे कि नहीं? जून जुलाई में नहीं जाना, अगस्त में नहीं जाना, जून जुलै ऑगस्ट मध्ये नाही जायचं, अभी जाएंगे हम लोग। आता जाणार आपण। अब जीवन रूपी जल के सोते कहां से बहते हैं? आता ह्या जीवन रूपी पाण्याचे झरे कुठे वाहतात? आपने देखा है कभी? तुम्ही पाहिलं का कधी? जब आप उसी डैम में गए तो वो ऊपर से झरना आता है, वो बहता बहता नीचे रोड तक आता है और आगे निकल जाता है। आणि बुशी डॅमला जरी बघितलं तर वरून कुठून तरी तो झरा वाहत येतो आणि वाहत वाहत तो खाली जमिनीपर्यंत येतो। और उसी प्रकार वो एक नदी बन जाती आणि है। अशाच प्रकारे तो एक नदी बनते। वो पूरा झरना जो है बहते बहते नदी का रूप ले लेती है। आणि तो झरा वाहत वाहत येत नदीचं रूप धारण करतो। और इसीलिए याजकेल 47 इसका 12 वचन में लिखा है, आणि म्हणून यहेजकेल याचा 47वा अध्याय आणि 12 वचन सांगतो, वहां लिखा है, त्या ठिकाणी लिहिलंय, ये नदी का जल जो है पवित्र स्थान से निकला है। हे मेरे पीछे बोलते रहे। हाँ, मैं थोड़ा शॉर्ट में लेके जा रहा हूँ मी आपको, तुम्हाला थोडंसं शॉर्टकट मध्ये घेऊन चाललोय, आप सिर्फ समझ लेना इन बातों को। तुम्ही फक्त ते समजून घ्या। नदी का जल पवित्र स्थान से बहता है, आता हे नदीचं पाणी पवित्र स्थानातून निघालंय, पवित्र स्थान से बहता हुआ आगे बढ़ता है। पवित्र स्थानामधून वाहत पुढे जातं उसका उगम कहीं से तो होना चाहिए आणि ना? त्याचा उगम कुठून तरी असायला हवा ना? नदी का उगम कहीं से होना चाहिए। नदीचा उगम कुठून तरी व्हायला हवा। नदी का उगम ये एक सोते से होता है, आणि नदीचा उगम जो आहे ना तो एका झऱ्यामधून होतो और वो आगे चलते 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 वो नदी का रूप लेता है, आणि पुढे चालत 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 ते एक नदीचं रूप धारण करतं और ये एक नदी बन जाता है। आणि तो एक नदी बनतो। और यहाँ पे लिखा है, या ठिकाणी असं अगर लिहिलंय, अगर अनंत काल का जीवन का सोता आपको बनना है, आणि जर सार्वकालिक जीवनाचा झरा तुम्हाला बनायचा आहे तो उसका एक स्थान है, तर त्याचं एक स्थान आहे, वो बहता है। ते वाहत। वो कहां से बहता है? कुठून वाहत? वो पवित्र स्थान से बहता हुआ आगे तर बढ़ता है। पवित्र स्थानामधून वाहत पुढे निघतं। इसलिए वो कहता आणि है, म्हणून तो म्हणतो, प्रकाशित वाक्य 22 अध्याय 1 से 2 वचन में, प्रगटीकरण याचा 22 अध्याय आणि 1 ते 2 ये वचनामध्ये, कैसे जीवन के जल की नदी बनती है, की ही जलाची नदी कशी ये बनते, कहां से निकलती है? ती कुठून निघते? परमेश्वर के सिंहासन से, परमेश्वराच्या सिंहासनामधून, मेमने के सिंहासन से, कोकराच्या ये सिंहासनामधून, बहती हुई नगर के सड़कों के बीच बहती है। आणि ही वाहत
जाते पुढे रस्त्यांवरून और ये एक रास्ता तैयार करती है। आणि हे एक रस्ता तयार करते जिस प्रकार नदी का एक रास्ता होता है, जसं नदीचा एक रस्ता उस असतो धबधबे का एक रास्ता होता त्या है, धबधब्याचा एक रस्ता असतो जीवन के जल का सोते का भी एक रास्ता है। जीवन जलाच्या त्या झऱ्याचा पण एक रस्ता आहे ये कहां से निकलता आणि है? हा कुठून निघतो जीवन की जल की नदी कहां से बहती है? जीवन जलाची जीवनाच्या पाण्याची नदी कुठून वाहते परमेश्वर के सिंहासन से, तर परमेश्वराच्या सिंहासनामधून मेमने के सिंहासन से कोकऱ्याच्या ये सिंहासनामधून बहती हुई सड़क के किनारे किनारे बहती है। ही वाहत वाहत रस्त्याच्या बाजूने जाते और ये कहां पर होती है? आणि ही कुठं होते ये कहां पर आती ही है? कुठं येते जहां से फिर से एक उसका उगम स्थान बन जाए। जिथं पुन्हा त्याचं एक उगम स्थान होतं योएल इसका 3 अध्याय 18 वचन, योएल याचं 3 अध्याय आणि 18 वचन वहां पे लिखा है, त्या ठिकाणी लिहिलंय योएल इसका 3 अध्याय 18 वचन, योएल 3:18 यहोवा के भवन में से एक सोता फूट निकलेगा। यहोवाच्या भवनामधून एक झरा फुटेल सुनिए, ऐका ये सोता कहां पर मिलेगा? हा झरा कुठे मिळणार आहे? ये स्वर्ग से निकल कर ये सोता पृथ्वी पर आता है। स्वर्गामधून निघून हा झरा पृथ्वीवर येतो ये सोता पृथ्वी पर आता है। हा झरा पृथ्वीवर येतो और वो सोता कहां पर आपको मिलेगा? आणि हा झरा कुठे तुम्हाला मिळणार आहे? जीवन के जल का झरना, जीवन के जल का सोता कहां पर मिलेगा? जीवनी पाण्याचा झरा तुम्हाला कुठे मिळणार आहे? वो है परमेश्वर का भवन। ते आहे देवाचं भवन परमेश्वर का भवन परमेश्वराचं भवन यहाँ पे लिखा है, या ठिकाणी लिहिलंय, यहोवा के भवन से यहोवाच्या भवनामधून एक सोता फूट निकलेगा, एक झरा फुटेल जिसमें सित्तीम की घाटी सींची जाएगी। ज्याच्याद्वारे ते सिद्दीमची जी जो घाटी आहे ती फुलेल जैसे हमने पिछली बार देखा, जसं आम्ही मागच्या वेळेला तो पाहिलं सींची बाग के समान की बनेगा। तू भरपूर पाणी दिलेल्या बाग मळ्याप्रमाणे होशील बाग के लिए पानी जरूरी है, पण या मळ्यासाठी पाणी गरजेचं आहे अगर पानी नहीं है तो खेती सींची नहीं जाएगी। आणि जर पाणीच नाही तर ते शेताचं त्या ठिकाणी ते सिंचन होणार नाही इसलिए अगर सिंचन चाहिए, सिंचाई चाहिए, तो आपको और मुझे उस सोते के पास में आना पड़ेगा जो 12 महीने उसके झरने बहते हैं। आणि म्हणून त्या पाण्यासाठी ते सिंचन होण्याकरता आम्हाला अशा झऱ्याकडे यावं लागेल ज्याच्यामधून 12 माही पाणी वाहतंय। पहली बात, पहिली गोष्ट यीशु उगम स्थान है, येशूच उगम स्थान आहे और दूसरा उसने वो नदी को अपने भवन में रखा आणि हुआ है। दुसरं तिने ती जी नदी आहे ती आपल्या भवनामध्ये ठेवलेली उसका आहे सोता कहां पर है? आणि त्याचा झरा कुठे आहे? जीवन का सोता कहां है? जीवनाचा झरा कुठे आहे? यहोवा के भवन में, परमेश्वराच्या भवनामध्ये यहोवा के भवन में। परमेश्वराच्या भवनामध्ये इसलिए भवन में लगे रहना है। आणि म्हणून त्याच्या भवनामध्ये लागून राहा। अगर आपको मुझे सूखना नहीं है, जर तुम्हाला आणि मला सुकायचं तो नसेल यहोवा के भवन में आना ही तर पड़ेगा, यहोवाच्या भवनामध्ये यावंच लागेल क्योंकि यहोवा के भवन में प्रभु ने वादा किया है कि मैं सोते को फूट निकालूंगा। कारण की यहोवाच्या भवनामध्ये परमेश्वराचं अभिवचन आहे की मी झरे पाझरवेल त्या ठिकाणी झरे फुटतील याजकेल 47 इसका एक वचन भी वही कहता है आणि याजकेल 47:1 मध्ये तेच सांगतं कि सोता उसके भवन से बहता की है, ते जे झरा आहे त्याच्या भवनामधून वाहतो उसका सोता उसके भवन में है। आणि त्याचं झरा त्याच्या भवनामधून वाहतो। प्रभु कहता है, प्रभू म्हणतो मैं तुझे मी तुला सोते के समान त्या बनाऊं झऱ्याप्रमाणे बनवीन जो कभी सूखेगा नहीं। जो कधी चाटणार नाही। अगर आपको सूखना नहीं है, मुझे सूखना नहीं है, तो परमेश्वर का भवन जो सोते का उगम है वहां पर लगे रहना है। तर तुम्हाला आणि मला सुकायचं नसेल तर जो त्याचा झऱ्याचा उगम आहे त्याच्या भवनामध्ये तुम्हाला आणि मला बनून राहावं लागेल। यहोवा का भवन महत्वपूर्ण है, कारण यहोवाचं भवन हे अतिशय महत्वपूर्ण आहे इसलिए यहोवा के भवन को कभी भी कम मत आणि समझना। म्हणून यहोवाचं भवन याला कधीही कमी समजू नका। यहोवा के भवन में लगे रहे। यहोवाच्या भवनामध्ये लागून राहा। कई लोगों को अच्छा नहीं लगता भवन, बऱ्याच लोकांना आवडत नाही भवनामध्ये। कभी आए मूड है तो ठीक है आए, कधी मूड आला आले, और कभी नहीं मूड है तो नहीं आए। नाही आला मूड नाही आले। आपका मूड हो या ना हो, तुमचा मूड असो की नसो, अगर सोते के नीचे आएंगे जर तुम्ही झऱ्याच्या खाली याल तभी आप और मैं गीले होंगे, तेव्हाच तुम्ही आणि मी भिजाल तभी आप और मैं हरा भरा रहेंगे। आणि त्याच वेळेला तुम्ही आणि मी हिरवेगार राहणार आहोत। इसलिए भवन बहुत जरूरी है, आणि म्हणून भवन हे अतिशय महत्वाचं और भवन में परमेश्वर ने सोतों का उगम रखा आणि है। त्या भवनामध्येच परमेश्वराने झऱ्यांचा उगम ठेवलेला आहे। भवन सोता है। भवन एक झरा आहे। आपको मालूम, कई बार मैं यहाँ प्रचार करता हूँ बऱ्याचदा मी या ठिकाणी प्रचार करतो और जब नीचे उतरते तो बहुत सारे लोग मुझे मिलते हैं। आणि खाली उतरत असताना बरेचसे लोक मला भेटतात। थैंक यू दादा, थँक्यू दादा। आज मुझसे बात किया प्रभु। आज परमेश्वराने माझ्या संगती बोलला।
फिर दूसरा मिलता है, आणि मग कुणीतरी दुसरा भेटतो. आपको किसने बताया मेरे बारे में, आपने मेरे बारे में बोला. आणि तुम्हाला कुणी सांगितलं माझ्या बाबतीत की असं असं आहे. तीसरा व्यक्ति मिलता है, तिसरा व्यक्ती भेटतो. आपको किसने बोला होगा. तुम्हाला नक्कीच कुणीतरी माझ्याविषयी सांग. मैं हफ्ते भर किसको मिलता ही नहीं सर. मी आठवडाभर कुणाला भेटतच नाही. और ऐसी बात करने वाले से तो मैं बिल्कुल पास में जाता नहीं. आणि जो असे मला सांगणारे किंवा माझ्याशी बोलणाऱ्यांच्या जवळच मी जात नाही. और मैं भी ऑफिस में लिखने वाला हूँ, यहाँ पे प्रभु के वचनों के सिवाय दूसरी बातें होतीच नहीं. आणि ऑफिसच्या बाहेर पण आता मी इथे देवाच्या वचना व्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टी होतच नाही. ये क्यों होता है. असं का होतं. क्योंकि मैं उस सोते में बैठता हूँ, कारण मी त्या झऱ्यामध्ये बसतो, वो मुझे भिगाता है ते मला भिजवतो और अपने आप वो बातें आने लगती है जो आपके और मेरे जीवन में चल रही है. आणि आपोआप त्या गोष्टी माझ्यामध्ये येतात ज्या तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये चाललेल्या आहेत. इसलिए भवन में हमेशा बने रहे. आणि म्हणून भवनामध्ये नेहमी बनून राहा. भवन को कभी भी दुर्लक्षित मत करें. भवनाला कधीही दुर्लक्षित करू नका. और यही वो स्थान है आणि हेच ते स्थान आहे जो आपको और मुझे सुखने नहीं देगा. जे तुम्हाला आणि मला सुखू देणार नाही. हफ्ते भर हम ऐसे मिस्र देश में हम रहते हैं कारण आठवडाभर आम्ही मिस्रामध्ये राहतो, जो हमें शनिवार तक पूरा सुखा देता. जे शनिवार पर्यंत पूर्णपणे आम्हाला सुकवून टाकतं. रविवार को हम गीले हो गए रविवारी आम्ही भिजतो और शाम तक थोड़ा सा गुलापन सूखने लगता है. आणि मग संध्याकाळ होईपर्यंत थोडं सुकू लागतो. और फिर सोमवार को थोड़ा सूखता, आणि सोमवारी थोडं आणखी सुकतो, मंगलवार थोड़ा सूखता, मंगळवारी थोडं आणखी, शनिवार तक एकदम सूख जाते आप. आणि शनिवार पर्यंत कोरडं खडखडीत. चलने की भी इच्छा नहीं होती. आणि मग चालायची इच्छा होत नाही. भवन में तो बिल्कुल इच्छा नहीं होती. भवनामध्ये तर अजिबातच इच्छा होत नाही. भवन में आओगे तो प्रभु फिर से आपको गीला करेगा. भवनामध्ये याल तर पुन्हा एकदा ओले व्हाल. फिर प्रभु आपको ताजगी देगा. आणि पुन्हा परमेश्वर तुम्हाला ताजतवाना करेल. इसलिए आपका एक भवन होना आणि चाहिए. म्हणून तुमचं एक भवन असायला हवं. आपने अपने घर में जाके शांति मिलती कि नहीं. आपल्या आपल्या घरामध्ये जाऊन शांती मिळते की नाही. पूरी दुनिया घूम के आ जाओ, घूमने चले जाओ, लेकिन जो घर में शांति है ना वो कहीं नहीं है साहब. अख्ख्या जगात फिरले पण तरी पण घरी जेव्हा येतो ती जी शांती आहे ती वेगळीच आहे. हम घूमने गए थे साहब, आम्ही फिरायला गेलो होतो बहुत सारे पैसा खर्चा करे, आणि बरेचसे पैसे खर्च केले, लेकिन घर में जो आराम है ना सब वो कहीं नहीं है. पण घरात जो आराम आहे ना तो कुठेच नाही. और वो है प्रभु का घर, आणि ते आहे देवाचं घर, प्रभु का भवन. परमेश्वराचं और भवन. यहीं पे आपको सोते मिलेंगे. आणि याच ठिकाणी तुम्हाला झरे मिळणार आहेत. और इसलिए प्रभु कहता है आणि म्हणून प्रभू म्हणतो प्रकाशित वाक्य 22:17 में, प्रकटीकरण 22:17 मध्ये, आत्मा और दुल्हन दोनों कहती है, आत्मा व वधू म्हणतात आ ये आ, ये. जो कोई चाहे वे जीवन का जल समेत ले. ऐकणाराही म्हणो ये आणि तहानेलाही येऊ, ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेऊ. फुकट घेओ. हाँ, फुकट घेओ. आत्मा कहता है, आत्मा म्हणतो, दुल्हन कहती है. वधू म्हणते. आत्मा परमेश्वर है, आत्मा परमेश्वर आहे, मेरा प्रभु कहता है. माझा प्रभू म्हणतो. दुल्हन ये एक उसका भवन है, वधू ही त्याचं भवन आहे, जिसको बाइबल में वधू कहा गया है. ज्याला बायबल मध्ये वधू असं म्हटलं और गेलं. आत्मा और वधू दोनों कह रही है, आत्मा आणि वधू दोघेही म्हणतायत आ ये आ. ये. सब मिलकर बोलेंगे आ. जोर से बोलो यार, पड़ोसी को बोलो आ. जोर से बोलो आ. कौन कह रहा है. प्रभु कह रहा है और चर्च कह रहा है. प्रभू म्हणतोय आणि चर्च म्हणताय. जब प्रभु बोलता है आ जेव्हा प्रभू म्हणतो ये और वधू कहती आ, आणि वधू म्हणते ये, फील्ड ऑफिसर बोलता है आ, फील्ड ऑफिसर म्हणतो ये, एरिया लीडर बोलता है आ, एरिया लीडर म्हणतो ये, वर्शिप लीडर बोलता है आ. वर्शिप लीडर म्हणतो ये. जब ये बोलते हैं ना, जेव्हा हे बोलतात ना, महिला मंडल बोलते हैं आ, महिला मंडळी म्हणतं ये, मीडिया टीम बोलती है आ, मीडिया टीम म्हणतं ये, युद्ध बोलता है आ. यूथ म्हणतं की ये. तब ये समझ लेना ये प्रभु की वाणी है, आपको मुझे बुला रहा है सुखने के लिए नहीं, सोते में भरने के लिए. त्यावेळेस समजून घ्या की हे दुसरं कोणी नाही तर प्रभूची वाणी आहे, जी तुम्हाला आणि मला बोलवत आहे सुकण्यासाठी नाही तर हिरवगार होण्यासाठी, ओलं होण्यासाठी. जो कोई चाहे, कारण की या ठिकाणी असं लिहिलंय की ज्याला पाहिजे तो. मतलब जबरदस्ती नहीं है. याचा अर्थ जबरदस्ती नाही, जबरदस्ती नहीं है. जबरदस्ती नाहीये. आप बोला है तो आओ, या म्हटले तर या, नहीं आना है तो मत आओ. नसल यायचं नका येऊ, सूखे रहो. सुकलेलेच राहा. कई लोग बोलते हैं ना यार आपका जीवन कैसे बढ़ रहा है यार, हमारा जीवन तो 10 साल ऐसे कि सूखा सूखा ही है सर.
आणि तो बरेच जण म्हणतात तुमचं जीवन कसं इतका हिरवगार आहे, आम्ही 10 वर्ष झालो तरी सुकलेलंच आहोत. वैसे के वैसी है, तसंच आहोत, हमारी कंडीशन सुधरती नहीं. आमची परिस्थिती सुधरतच नाही. जब जब आत्मा और दुल्हन कहती है आ और कुछ काम कर, तब तब कुछ नहीं किया और बोलता है मेरा जीवन सूखा है. आणि जेव्हा आत्मा आणि वधू मंडळी म्हणत होती ये, तेव्हा तर आला नाही, मग आता कशाला म्हणतो की मी सुकलेला आहे. मौका कभी खोना नहीं. संधी कधीही गमावू नका. प्रभु के भवन में मौका कभी खोना नहीं. देवाच्या भवनामध्ये कधीच संधी गमावू नका. और संधि को ढूंढो, संधी शोधा, मौके को ढूंढे, संधी शोधा उस सोते में लगे रहो. आणि त्या झऱ्यामध्ये लागून राहा. आप नदी बनाकर प्रभु आपको बहाएगा. नदी बनवून परमेश्वर तुम्हाला वहावेल, मुझे और आपको बहाएगा तुम्हाला आणि मला तो कि वहावेल, बहुत सारे लोग उसमें से तृप्त हो जाएं. की जेणेकरून बरेचसे लोक त्यातून पिऊन तृप्त होतील. प्रभु आपको अपने सोता बनाने जा रहा प्रभु तुम्हाला आणि मला झरा बनवत है. आहे. ऐसा सोता असा झरा जहाँ पे बहुत सारे प्यासे लोग आकर उनकी प्यास बुझाएंगे. ज्या ठिकाणी बरेचसे तहाने लोक येतील आणि त्यांची तहान भागवली जाईल. वो आप और मैं बनने आणि जा रहे हैं. ते तुम्ही आणि मी बनणार वो आहोत. आप और मैं बनाने जा रहे तर तुम्ही आणि मी बनणार हैं. आहोत. खुदा आपको मुझे बनाने जा रहा है. परमेश्वर तुम्हाला आणि मला असं घडवणार आहे. क्या आप तैयार है बनने के लिए? तुम्ही तयार आहेत का घडण्यासाठी? जब भी आपको आ ऐसी हाक मिले, पीछे नहीं हटना. आणि म्हणून जेव्हा केव्हा तुम्हाला ये अशी हाक येईल तेव्हा मागे हटू नका. नहीं मी बघते, मग मी विचार करतो, मग मी ऐसा करतो तसा, कभी नहीं करना ऐसा. कुछ विचार करत बसू नका. आप मेरे को अच्छी नौकरी अगर आपको मिल गई, तुम्हाला जर कुठे चांगली नोकरी मिळाली, 50,000 की नौकरी है, 50,000ची नोकरी आहे अब एक जन ऑफर दे रहा है 80,000 का. आणि एखादा तुम्हाला ऑफर देतोय 80,000ची, ये आप क्या करेंगे? तुम्ही काय सोचेंगे? कराल? विचार कराल का? सोचेंगे? विचार कराल का? आप किसको पूछेंगे नहीं, कुणाला विचारणारही नाही. वहीं पे एक दूसरे को रिजाइन देके इसको ज्वाइन कर देंगे. ह्याला रिजाईन करून त्याला जॉईन करा. और ये तो खुदा बाप बोल रहे हैं जो जीवन की नदी हमारे जीवन से बहाएगा. आणि हा तर स्वतः परमेश्वर म्हणतो जो जीवनाची नदी तुमच्या आणि माझ्यामधून वाहवणार आहे. और दुल्हन कह रही है, प्रभु कह रहा है आ, आणि प्रभू म्हणत आहे, वधू म्हणत आहे की ये, आजा, ये, आजा मेरे पास आजा ये माझ्याकडे और मुझसे पानी पी दो. आणि माझ्यामधून तू पाणी पी. एक बार वो पानी तेरे अंदर आ गया, एकदा का ते पाणी तुझ्यामध्ये आलं तू भी सोता बन के बहेगा. तर तू देखील झरा बनून वाहशील. तू भी सोता बन के तू बहेगा. पण झरा बनून वाहशील. अभी अभी हमने वचन को पढ़ा, भजन संहिता 92 13 और 14 वचन में. आणि आताच आम्ही वाचलं स्तोत्र संहिता 92 13 तो यहोवा के भवन में रोपे जाकर हमारे परमेश्वर के आंगनों में फले फूलेंगे. की ते यहोवाच्या भवनामध्ये रोवले जातील आणि परमेश्वराच्या अंगणात ते समृद्ध होतील. सुनिए, मेरे पास ध्यान दे. आप जोर से ताली बजाएंगे हम. यस. अब प्रभु के भवन से क्या बह रही है? परमेश्वराच्या भवनामधून काय वाहत आहे? जीवन के जल की नदी. जीवनी पाण्याची नदी. समझ में आया? जोर से बोलो. क्या बह रही है? काय वाहत आहे? जीवन के जल की नदी. जीवनाच्या पाण्याची नदी. और ये कहाँ बह रही है? आणि ही कुठे वाहते? परमेश्वर के भवन में. देवाच्या भवनामध्ये. और भवन का कौन है? आणि भवन कोण आहे? उसका चर्च है. त्याची मंडळी. चर्च कौन है? मंडळी कोण आहे? मैं हूँ. मी आहे. अब नदी यहोवा का भवन, ये जीवन जल की सोता है या नदी है? आता यहोवाचं जे भवन आहे ते परमेश्वराच्या पाण्याचं झरा आहे की नदी आहे? ये दोनों भी हैं. दोन्ही आहे. अब मैं क्या करूंगा? आता मी काय करीन? मैं एक रोप मालूम है? रोप है. एक रोप घेईन. रोप मालूम है नहीं आपको? पौधे यार, पौधा. गुलाब का पौधा देखा? गुलाबाचं रोप पाहिलं का? महिलाएं ने नहीं देखा. अच्छा, आज दिखाएंगे आपको, नीचे दिखाएंगे. पौधे होते पौधे आणि रोप असतात. वो बड़ा पौधा नहीं है आणि मोठं रोप नाहीये, ते मोठं झाड नाही. अब वो रोप कहाँ पे लगा दिया? आता हे रोप कुठे लावलं? चर्च पे लगा दिया. चर्च मध्ये लावलं. ये रोप क्या कर रहा है मालूम? हे रोप काय करतं माहितीये का? ये माइक विक का काम कर रहा है. माइक देने का काम. माईक द्यायचं काम करते. ये अभी रोप दिया, अभी नहीं करेगा काम. आता थांबवलंय. अभी बड़े होके करेगा ना. जब बड़ा पेड़ होएगा तभी तो फल देगा ना. आता जेव्हा मोठं झाड होईल तेव्हाच तर फळ देईल. अभी तो रोप है. आता तर रोप आहे. और ये कहाँ लगाएगा? आणि कुठं लावलेलं आहे? नदी के किनारे लगा दिया. नदीच्या किनारी लावलंय. ये बहुत ही बड़ा हो गया, छोटा लगाना चाहिए था एक्चुअली. ये रोप ही इतना बड़ा है. दूसरा रोप. इस रोप को वहां खड़ा कर दिया. आणि त्या रोपाला तिथं उभं केलंय. उभं नहीं, लगा दिया. तिथं लावलंय. ऐसा खड़ा कर दिया तो गिर जाएगा.
आणि असंच उभं केलं तर पडून जाईल. तो उसको लगाया, मग त्याला रोवलंय, भवन में लगा दिया. भवनामध्ये रोवलंय. अब ये रोप क्या कर रहा है? आता हे रोप काय करतं? डंडे पकड़ा. ते काठ्या धरून किसके लिए लगाया? कशासाठी लावलं? बजाने के लिए. वाजवण्यासाठी. इसको किसके लिए लगाया? ह्याला कशासाठी लावलं? माइक देने के लिए. माईक देण्यासाठी. एक रोप और है, आणखी एक रोप आहे. ये पांढरा चमेली वाला रोप है. गिटार पकड़. गुस्सा नहीं ना? हुआ तभी कोई प्रॉब्लम नहीं. ये एक रोप है. हे एक रोप आहे. ये रोप को खड़ा कर दिया आणि ह्या रोपाला रोवलंय गिटार बजाने के लिए. गिटार वाजवण्यासाठी. अभी रोप है आता हे रोप आहे. और एक रोप लगा. आणखी एक रोप लावलंय. ये रोप को लगा दिया कीबोर्ड बजाने के लिए. आणि ह्या रोपाला लावलंय कीबोर्ड वाजवण्यासाठी. एक रोप लाल है गुलाब का, आणि एक लाल गुलाबाचं रोप आहे. ये रोप यहाँ बैठा दिया आणि ह्या रोपाला इथं रोवलंय बजाने के लिए. वाजवण्यासाठी. आपको ध्यान आ रहा है? लक्षात येतंय का? मैं जितना आसान होगा उतना आसान बनाना मी चाहता किती सोप्या पद्धतीने सांगता येईल सांगण्याचा प्रयत्न करत हूं. आहे. क्यों मालूम है? का माहितीये जब का? आप यहाँ से जाएंगे ना, जेव्हा तुम्ही इथून जाल ना आप सोते बनकर जाना. तर झरा बनून जाल. सोते बनकर जाना. झरा बनून जाल. ये पानी ऐसा वेस्ट मत जाने देना. हा पाणी असं वाया जाऊ देऊ नका. पानी वेस्ट ना जाए इसलिए डैम बनाते हैं. आणि पाणी वाया जाऊ नये म्हणून डॅम बनवतात, धरणं बनवतात. क्यों मालूम है? का माहितीये का? ये पानी अनेक लोगों को पीने के लिए मिले. कारण हे पाण्याने अनेक लोकांची तहान भागू शकते. और हम तो जीवन के जल की नदियां बहेगी हमारे अंदर आणि आमच्यामधून तर जीवनी पाण्याच्या नद्या वाहणार आहेत. सूखे हुए जीवन को ऐसा भरेंगे हम. आणि सुखलेल्या जीवनाला आपण भरत जाणार. वो प्रभु हमें बना रहा है. आणि प्रभू ते आम्हाला बनवत आहे. और नदी कहाँ से बहती है? आता ही नदी कुठून वाहते? परमेश्वर के मंदिर से. परमेश्वराच्या मंदिरातून. और इसलिए देखो प्रभु का वचन कितना सुंदर है ना. आणि देवाचं वचन किती सुंदर आहे. कभी कल्पना भी नहीं किया होगा. प्रभु बोलता है जो यहोवा के भवन में रोपे जाकर. अरे मैं बोल रहा हूँ प्रभु रोपे जाकर का मतलब क्या है? पौधे लगाएगा प्रभु. मतलब क्यों लगाएगा प्रभु? क्योंकि मेरे जीवन की नदियां तो वहां से बहती है. आणि प्रभू त्याच्या भवनामध्ये त्याच्या घरात आम्हाला लावणारे रोपणारे का? कारण त्याच्यामधूनच तर नद्या वाहतात, झरे वाहतात. वहीं तो पौधे बढ़ेंगे. आणि तिथंच तर ते रोप वाढणार आहेत. अब ये पौधे लगा दिए. आता हे रोप रोवलेले आहेत, लगा दिए प्रभु ने. लावले प्रभूने. अब ये रोप जो है इनको बने रहना है. आता ही जी रोप आहेत ना ह्यांना बनवून राहायचंय. उस नदी में, त्या नदी किनारी, नदी के किनारे में बने रहना है. त्या नदी किनारी बनून राहायचंय. सिर्फ बने रहना है. फक्त बनून राहायचंय. प्रभु सींचता जाएगा. प्रभू त्यांचं सिंचन करेल. प्रभु सींचता जाएगा. प्रभू त्यांचं सिंचन ये करेल. पौधे बड़े होते जाएंगे. आणि हे जे रोप आहेत ती वाढत जातात. अब क्या होता है? रोप है छोटे अच्छे लगते हैं. आता ही जी रोप आहेत ना ती छोटी चांगली वाटते. जब बड़े होते हैं ना पण जेव्हा ते मोठी होतात ना तो उनको लगता है मैं बड़ा हो गया. मग त्यांना असं वाटतं मी मोठा झालो, मैं बड़ा हो गया. मी मोठा झालो. अब भवन का कोई काम नहीं है. भवनाचा काही काम आता नाही. भवनाचं काही काम नाही. ये रोप बोलता है हा हे रोप म्हणतं मला हे भवन आवडत नाही. मला हे भवन आवडत नाही. ये भवन मध्ये हमारा कोई सुनता ही नहीं. आणि या भवनात आमचं कोणी ऐकतच नाही. और हमेशा सूखा सूखा रहता है. आणि नेहमी सुकलेलं राहतो. पानी से सींच रहा है प्रभु, पाण्याने त्याचं सिंचन व्हायला पाहिजे पर इसको नको. पण त्याला नकोय, सूख रहा है. सुकतोय. अब सूख के निकल जाएगा. आणि सुकून शेवटी निघून जाईल. अब इसका सोता खत्म. आता ह्याचा झरा संपला. सोता जोर से बोलो खत्म. सब मिलकर खत्म. अब कितने भी कोशिश किया उसने झरने के अंदर आने का नहीं होगा. आता किती त्यांनी प्रयत्न केले तर झऱ्यामध्ये बनून राहायचं ते होणार नाही. उसको लगेगा मैं बहुत अच्छा हूँ, त्याला वाटत असेल मी फार छान, पर अंदर ही अंदर सूख गया हो. पण तो आतल्या आत सुकलेला आहे. यह प्रभु का वचन है. हे देवाचं वचन आहे. जो यहोवा के भवन में रोपे जाते हैं वो परमेश्वर के आंगनों में फलेंगे और फूलेंगे. जे परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेत ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील. वो समृद्ध बनेंगे. आणि ते समृद्ध होतील. और समृद्धि कहाँ है? आणि समृद्धी कुठे? परमेश्वर के भवन में. देवाच्या भवनात. क्यों है? का? क्योंकि वहां जीवन के जल की नदी बहती है. कारण त्याच ठिकाणी जीवनाच्या पाण्याची नदी वाहते, जो हमें कभी सूखने नहीं जे देगी. आम्हाला कधी सुकू देत वहां नाही. सोता है. आणि तो झरा आहे. क्योंकि परमेश्वर कहता है कि उसके चर्च में, उसकी कलीसिया
कलीसिया में घूमने वाला फिरने वाला परमेश्वर वो है। कारण की परमेश्वर त्याच्या मंडळीमध्ये त्याच्या भवनामध्ये फिरणारा परमेश्वर आहे. प्रकाशित वाक्यों के साथ ही कलीसिया के हम पढ़ते हैं कि परमेश्वर उसके कलीसिया में घूमता है। आणि प्रकटीकरणामध्ये लिहिलं की परमेश्वर त्याच्या भवनामध्ये त्याच्या मंडळीमध्ये फिरतो. वो कौन है? तो कोण आहे? यीशु मसीह है। येशू आहे. यीशु मसीह कौन है? येशू कोण आहे? सोता है, झरा आहे, झरना है, झरा आहे, पानी का उगम है, पाण्याचा वो उसके उगम चर्च में बहता आणि है। तो त्याच्या मंडळीत वाहतो. इसलिए हम चर्च में लगे आणि रहें। म्हणून तुम्ही चर्चमध्ये मंडळीमध्ये लागून राहा. ऐसा चर्च अशी मंडळी जो आपकी प्यास को बुझा सके, जी तुमची तहान भागवू शकेल. ऐसा चर्च अशी मंडळी जो वचनों से भरा हो, वचनाने भरलेला असेल. ऐसा चर्च अशी मंडळी जो वचनों से हमें सिखाए, जे वचनामधून आम्हाला शिकवेल उसमें लगे रहना है, त्यामध्ये लागून राहा. उसमें लगे रहना है। त्यामध्ये लागून राहा. वचनों से भरा हुआ चर्च, वचनानं भरलेली मंडळी उसमें लगे रहना। त्यामध्ये लागून राहा. इसलिए चर्च कहता है, आणि म्हणून मंडळी म्हणते आ ये आ ये आ ये आ, ये मैं तुझे लगाता हूँ, मी तुला रोवतो, मैं तुझे लगाता हूँ। मी तुला रोवतो. परमेश्वर का चर्च लगाने का काम करता है। परमेश्वराची मंडळी लावण्याचं रोपण्याचं काम करते. रोप 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 रोप, रोप एक रोप उठाया लगा दिया, एक रोप उठाया लगा दिया, एक रोप लगा उठा दिया। रोप उचलली आणि लावली, उचलली आणि लावली. पण कुछ रोप होते हैं, पण काही रोप असतात. नको नको नको। आपने देखा छुई मुई का झाड़, हाथ लगाया तो लाजाळूचं झाड पाहिलं का कोणी? हात लावला की देखा कि नहीं? आप सिर्फ क्या करो, उसको टच करो। कैसे? बराबर। कई लोग ऐसे होते हैं, हाथ लगाओ, बरेचसे लोक असेच असतात. नको बाबा। अरे खुदा तुझे हाथ में लेकर लगा रहा है तो कोई छुई में क्यों बन रहा है रे अरे बाबा? परमेश्वर स्वतः तुला हातात घेऊन लावत आहे तर तू लाजाळूचं झाड का बनत? क्यों छुई में बन रहा है? का लाजाळू बनत आहे? और जब लगाएंगे, आणि जेव्हा लावाल, हम बड़े होंगे, मोठे व्हा, हमें प्रभु समृद्ध बनाएगा। प्रभू आम्हाला समृद्ध करेल. हम पुराने होने पर भी फलते रहेंगे आणि वृद्धपणातही आम्ही फळ देणार और आहोत. रस भरे और लहलाते रहेंगे। आणि आम्ही रसभरीत आणि टवटवीत होणार आहोत. टवटवीत रहणार है। कौन बनना? टवटवीत। बोलो टवटवीत। बाजू वाले को बोला आप टवटवीत रहेंगे। टवटवीत का मैं समझते हैं? हाँ, फ्रेश। क्यों रहेंगे फ्रेश मालूम है? क्योंकि परमेश्वर के आंगन में हम लगे हुए हैं कारण आम्ही देवाच्या अंगणात लावलेले आहोत. और आंगन में नदी बहती है आणि अंगणातून नदी वाहते. और यीशु उसका सोता है। आणि येशू त्याचा झरा आहे. और यीशु जहाँ सोता है ना, आणि जिथं येशू झरा आहे वो कभी मुरझाएगा नहीं, ते कधीच ते कोमेजणार वो नाही. टवटवीत रहेंगे। तर ते टवटवीत राहील. आमीन। आमेन. टवटवीत रहना है, टवटवीत राहायचं का? प्रभु के भवन में लगे। देवाच्या भवनामध्ये लागून राहा. पुराने होने पर भी लिखा है। आणि या ठिकाणी लिहिलंय की वृद्धपणातही. कसेपणात? वृद्धपणा. वृद्ध म्हणजे हा, म्हातारा किती वर्षाच्या नंतर होतो? कितने साल के बाद? 60 वर्ष बाद। पर आपको मालूम है सच्चाई पण मालूम है? तुम्हाला माहिती का खरं काय? जो परमेश्वर के भवन में रहते हैं ना, जे देवाच्या भवनामध्ये राहतात ना, वो कभी बुढ़े नहीं होते। ते कधी म्हातारेच होत नाहीत. अभी भी पूछोगे मेरी उम्र ना साहब, 23 के ऊपर जाता ही नहीं। मैं इसलिए आधार कार्ड भी दिखाता नहीं, क्योंकि मेरा आधार कार्ड वो है ही। मैं बुढ़े होने पर भी म्हातारपणातही फ्रेश रहेगा, टवटवीत राहील. सोते के पास में रहेगा तो झऱ्याजवळ राहशील तर. नाराज, पड़ोसी को बोला नाराज मत होना। कहीं ये रोप है ना, तकलीफ देता है इसको। हवा आती ना, हवा आने के बाद में रोप लगता, तो ये बोलता है मेरे को क्यों लग रहा है, आपल्याला नाही राहायचं इकडं, हा लय त्रास देतो। समझ में आ रहा है? हे रोप आणि मी रोप, आम्ही दोघं शेजारी शेजारी।
आणि हवा आली तो लागणारच ना. ये लोग बोलेंगे आपलं नाही राहायचं. ऐसा बोलेगा सूख जाएगा. असं जर म्हणाल तर सुकून जा, रहे वहां पे. तिथं राहा. मैं बोला ना बटन है, मग सांगितलं ना बटन आहेत. चालू बंद करने वाले क्या है? बटन. आपने यीशु मुझको बना, मालूम है गीत? मैं चलूं अपने मन से, कैसे? मैं चलूं अपने मन से, दौड़ूं मेरी मर्जी से. हम गाते गीत. आम्ही गीत गातो ना. अपनी मर्जी से जिस दिन चलना छोड़ दोगे ना, प्रभु की मर्जी से चलने लगोगे ना, आपका जीवन हरा भरा फूलेगा और फलेगा. ज्या वेळेला तुम्ही स्वतःच्या मर्जीने नाही तर देवाच्या मर्जीने चालाल त्यावेळेस तुमचं जीवन हिरवगार होईल. आमेन. आमेन. प्रभु कहता है प्रभू म्हणतो मैं तुझे सोते के समान बनाऊंगा मी तुला झऱ्याप्रमाणे बनवीन जो कभी सूखता नहीं. जो कधी सुकत नाही. वही बात हम बोल रहे हैं. आणि तेच आम्ही म्हणत प्रभु आहोत. हमारे जीवन को सूखने नहीं देगा. प्रभू आमचं जीवन कधी सुकू देणार नाही. इसलिए भजन संहिता 1:3 में कहता आणि है म्हणून स्तोत्र संहिता 1:3 आम्हाला सांगतो वह उस वृक्ष के समान तो होगा अशा झाडाप्रमाणे जो होईल बहती नालियों के किनारे लगाया गया है. जो त्या नदीच्या प्रवाहाजवळ लावलेला वह आहे. अपने ऋतु में फल लाएगा. आणि ते आपल्या हंगामात फळ देते. उसके पत्ते कभी मुरझाएंगे आणि त्याची नहीं. पाने कोमेजत नाहीत. इसलिए जो वह पुरुष हाथ ले लगाएगा वो सफल होगा. आणि म्हणून जो काही तो हाती घेतो तो सिद्धीच जाते. वो सिद्धि जाएगा. ते सिद्धीच जाते. और ये वो सोता है, ये वो सोता है. हा तो झरा आहे. यीशु सोता है, येशू झरा उसका आहे. चर्च सोता है. त्याचं मंडळी और झरा ये आहे. वो सोता है आणि हा तोच झरा आहे जो कभी सूखेगा जो नहीं. कधी सुकणार नाही. जकरिया इसका 14:8 कहता है. आणि जखर्या याचं 14वा अध्याय 8वं वचन सांगतो. वो ऐसा कहता है. तो असं म्हणतो जकरिया 14:8 जखर्या 14:8 धूप के दिनों में और जाड़ के दिनों में वो बराबर बहती रहेगी. आणि उष्णतेमध्येही आणि थंडीमध्येही ती बरोबर वाहत वो राहील. सूखेगा नहीं. सुकणार नाही. और खुदा ने कहा है, आणि परमेश्वर ने कहा है परमेश्वर धूप म्हणतो के दिन, ठंडी के दिन वो बहता रहेगा. उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात ते वाहत राहील. बारिश में तो बहेगा ही. यहाँ पे पावसाळ्यात तर तो वाहणारच मैं आहे. प्रभु को बोला 2 बातें क्यों लिखी प्रभु? म्हटलं प्रभू इथे या दोन गोष्टी का लिहिल्या? धूप में और जाड़े में क्यों लिखा है? उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात का लिहिलं? बारिश में क्यों नहीं लिखा? आणि पावसाळ्यात का नाही लिहिलं? बारिश में तो बहेगा ही, पावसाळ्यात तर वाहणारच आहे. लेकिन धूप के दिनों में सूख जाता है, परंतु उन्हाळ्यात सुकून जात ठंडी के दिनों में नहीं बहता है. आणि हिवाळ्यात वाहत नाही. प्रभु कहता है प्रभू म्हणतो धूप के दिनों में भी मैं उसको बहाऊंगा और ठंडी में भी उसको बहाऊंगा, बारिश में तो वो बहेगा ही बहेगा. उन्हाळ्यात पण मी त्याला वाहवील, मी त्यांना हिवाळ्यातही वाहवील, कारण पावसाळ्यात तर तो वाहतोच वाहतो. क्या आप उसके सोते बनेंगे? तुम्ही त्याचा झरा बनणार का? पहली बात, पहिली गोष्ट यीशु मसीह के साथ में रहना पड़ेगा. येशू सोबत राहावं लागेल. दूसरी बात, दुसरी गोष्ट चर्च में रहना पड़ेगा. चर्च मध्ये राहावं लागेल. और तीसरी बात प्रभु ने कहता है यूहन्ना 7:37-38 आणि 7वां अध्याय यूहन्ना सुबोवर्तमान 7वां अध्याय 37 और 38. योहान याचा 7वा अध्याय 37 आणि 38 वचन. मग सणाच्या शेवटल्या म्हणजे महत्वाच्या दिवशी येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला, कोणी तहानेला असला तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. सुनिए, प्रभु कह रहा है जीवन के जल की नदियां आप में से बहेगी. जिवंत पाण्याच्या नद्या आपल्यामधून वाहतील. कब बहेगी? केव्हा वाहतील? जब सोते के पास आएंगे. जेव्हा आम्ही त्या झऱ्याजवळ येऊ. सोता हमको बनाएगा. आणि तो आम्हाला झरा बनवेल. आपको मालूम है सोता का एक उगम स्थान होता है. तुम्हाला माहिती आहे का झऱ्याचं एक उगम स्थान असतं. वो भूमि से निकलता है. तो जमिनीतून निघतो. एक स्थान, एक उगम है उसका. आणि त्याचा एक उगम आहे. वो हमेशा बहता रहता है. आणि तो नेहमी वाहत वो राहतो. बहता बहता चट्टानों से बहेगा और वो आगे जाके नदी का रूप ले लेगा. आणि वाहत वाहत दगडा खोऱ्यातून नदीतून तो दऱ्यातून वाहतो नदीमध्ये जातो. और वैसा ही प्रभु कहता है आणि तसंच प्रभू म्हणतो, मैं तुझे नदियां, तेरे अंदर से नदियां मी बहाऊंगा. तुझ्यामधून नद्या वाहवीन. क्यों नदियां बहाएगा? का नद्या वाहवीन मालूम है? माहिती का? क्योंकि इस नदी के ऊपर बहुत सारे
चीजें निर्भर हैं कारण या नदीवरच बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात और ये नदी के द्वारा ही खेती सींची जाएगी आणि या नदीच्या द्वारेच जी शेती आहे त्याचं सिंचन होणार आहे और खेती अगर सींची नहीं गई आणि जर ती शेतीचं सिंचनच झालं नाही जो लगाया गया है जे त्याच्यामध्ये लावलंय वो सूख जाएगा तर ते सुकून जाईल इसलिए 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 ये नदी इसलिए दी गई आणि है ही नदी याकरता दिली गेलेली जो आहे लगाया गया है की जे त्याच्यामध्ये लावलं गेलं उसकी सिंचाई हो त्याचं सिंचन व्हावं और वो सिंचन का काम आणि त्या सिंचनाचं काम आहे प्रभु ने आपको और मुझे दिया तुम्हाला आणि मला दिलेलं आहे आप और मैं नदियां हैं तुम्ही आणि मी नद्या आहोत नदी नहीं नदी नाही नदी का मतलब एक वचन नदी म्हणजे एक वचन नदियां मतलब अनेक वचन नद्या म्हणजे अनेक वचन आप नदी आप सिर्फ एक तरफा नहीं बहेंगे नदी म्हणजे फक्त एकाच दिशेने नाही वाहणार आप अलग अलग दिशा में बहेंगे तर वेगवेगळ्या दिशांमधून वाहाल पूर्व उत्तर दक्षिण सब जगह आपको परमेश्वर नदियां बनाकर यूज करने वाला है पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर परमेश्वर तुमचा उपयोग नदी म्हणून करून घेणार आहे एक ही जगह पे नहीं एकाच जागेवर नाही हर जगह प्रभु आपको लेकर तर जाएगा प्रत्येक ठिकाणी प्रभू तुम्हाला घेऊन कहाँ लेकर जाएगा कुठे घेऊन जाणार आहे जहाँ जहाँ इसकी जरूरत है जिथे जिथे त्याची गरज आहे आप तैयार रहें तुम्ही तयार राहा आप नदियों के समान प्रभु आपको बहाने जा रहे हैं आणि नद्यांप्रमाणे परमेश्वर तुम्हाला वाहवणार आहे क्यों बहाएगा का वाहवणार आहे क्योंकि इसमें से काफी लोग तृप्त हो कारण यातून बरेचसे लोक तृप्त होणार आहेत अगर हम ही सूखे हुए हैं जर आम्हीच चुकलेलो तो राहिलो ये नदी के पास में कोई नहीं तर या आएगा नदीजवळ कोणीच येणार नाही जो पानी से भरी हुई नदी है जी पाण्याने भरलेली नदी आहे ना उसी के पास लाएंगे त्याच्याच कडे सगळे येणार इसलिए सूखा मत रहना आणि मग सुकलेलं राहू नका और आपको मालूम है नदियां बनाने जा रहा है परमेश्वर आणि तुम्हाला माहिती आहे का नद्या बनवणार आहे परमेश्वर किसको कुणाला आपको और मुझे तुम्हाला आणि मला एक सोता बनाने जा रहा है प्रभु एक झरा परमेश्वर बनवत आहे आपको और मुझे तुम्हाला आणि मला और क्यों आप मांगे प्रभु से आणि तुम्ही मागा प्रभूकडे प्रभु मुझे सोता बनाए प्रभू तुम्हाला झरा बनव मैं किसी के काम आ सकूं की मी कुणाच्या तरी कामी यावं और एक बार ऐसे ही कालेब ने एक शर्त रखा आणि असेच कालेबने एक शर्त ठेवली जो एक अट ठेवली ऐसे व्यक्ति को मारेगा उससे मैं अपनी लड़की का ब्याह कर दूंगा आणि अशा व्यक्तीला जो मारेल त्याच्याबरोबर मी माझ्या मुलीचा विवाह लावून देईन और वहां पर कालेब का भाई एक ओतनीएल था उसने वो उसको मारा जीत लिया और उसने उसकी लड़की को उसके ब्याह दिया आणि मग तो ओतनियल नावाचा एक व्यक्ती होता त्यांनी त्या ठिकाणी युद्ध केलं आणि जिंकला आणि मग त्याचा विवाह त्या मुलीबरोबर झाला और वो उसके पति के पास आई आणि ती तिच्या पतीजवळ आली और पति ने कहा आणि पती म्हटला तो अपने पिता से भूमि मांग जल मांग सींचने के लिए तू आपल्या पित्याकडून पाणी माग सिंचन करण्यासाठी और वो अपने गधे पे बैठकर पिता के पास में आणि गई ती आपल्या गाढवावर बसून पित्याकडे गेली कालेब ने उससे पूछा कालेबानं तिला तो विचारलं क्या चाहती है तुला काय हवंय वो बोली ती म्हटली मुझे आशीर्वाद दे मला आशीर्वाद दे मैं क्या आशीर्वाद दूं मी काय आशीर्वाद देऊ उसने कहा कि कुछ भूमि मुझे दे दो आणि ती म्हटली की काही भूमी मला तुम्ही द्या मुझे जल के सोते दे मला पाण्याचे झरे दे उस पिता ने क्या किया त्या पितानं काय केलं अपनी बेटी को आपल्या मुलीला भूमि दी भूमी दिली जल के सोते भी दिए आणि झरे पण दिले पाण्याचे जो ऊपर और नीचे बहते हैं जे वर खाली वाहतात वो सोते भी उसने दे दिए आणि ते झरे पण त्याने देऊन टाकले पिता क्या करता है पिता काय करतो अपने बच्चे को देता है आपल्या लेकराला देतो ये कहानी आप यहोशू 15:16 से 19 में पढ़ सकते हैं आणि यहोशा 15:16 ते 19 तुम्ही वाचू शकता पवित्र आत्मा जहाँ है बहता है वो पिता आपको देना चाहता है आणि पवित्र आत्मा जिथं आहे जे वाहतो ते परमेश्वर तुम्हाला आणि मला देऊ इच्छितो आज पिता से मांगे आज पित्याकडून मागा पवित्र आत्मा के झरने पवित्र आत्म्याचे झरे पवित्र आत्मा का सोता पवित्र आत्म्याचा झरा वो आप मांगे ते तुम्ही मागा ऐसा कौन सा पिता है असा कोणता पिता आहे जिस बेटे ने रोटी मांगे उसको पत्थर दे की जो आपल्या पित्याला भाकर मागेल आणि तो त्याला धोंडा देईल जो उससे मांगता है जो कोणी त्याला मागतो उसे वो कितना विशेष तो का त्याला पवित्र किती आत्मा विशेष करून देतो और ये पवित्र आत्मा से आज भीग जाओ आणि ह्या पवित्र आत्म्यानं आज तुम्ही भिजून जा प्रभु कहता है प्रभू म्हणतो तो सिंचवी बारी के समान तू भरपूर पाणी दिलेल्या मळ्याप्रमाणे होशील और सोते के समान आणि त्या झऱ्याप्रमाणे होशील जिसका जल कभी नहीं सूखता ज्याचं पाणी कधीच आटत नाही सींचने के लिए पानी आवश्यक है सिंचनासाठी पाण्याची गरज और आहे पानी के लिए सोते आवश्यक है आणि पाण्यासाठी झऱ्यांची गरज आहे क्या आप एक उस पानी को पहुंचाने वाले आप एक 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 सोत्र जो है बनेंगे आप? आणि ते पाणी पोहोचवणारा स्रोत तुम्ही बनवू इच्छिता का जिस प्रकार नदी से सींचने के लिए खेती में एक पाइपलाइन जोड़ी जाती है
नदीमधून त्या शेतापर्यंत एक पाईपलाईन पोहोचवली जाते उसके माध्यम से वो पानी आता आणि त्या माध्यमातून ते पाणी त्या शेतापर्यंत है पोहोचवलं और उस जातं खेती को सींचता है आणि ते त्या शेताचं सिंचन और उस करतं खेती में आणि त्या शेतामध्ये जो बोया गया है जे रोवलेलं वो आहे फल देते हैं। ते फळ देतं परमेश्वर आपको माध्यम बना जा रहा है। परमेश्वर तुम्हाला ते माध्यम बनवू इच्छितो आप बनेंगे, तुम्ही बनणार का सोते बनेंगे, झरे बनणार का बनेंगे। बनणार का आज खुदा से मांगेंगे। आज तर परमेश्वराकडे मागूया सूखा जीवन नहीं जीना, सुकलेलं जीवन नाही जगायचं सूखा हुआ जीवन नहीं। सुकलेलं जीवन नाही आप उस सोते के नीचे बने रहे। तर त्या झऱ्याच्या खाली आम्ही बनून राहावं पाइपलाइन को जोड़ ले, ती पाईपलाईन त्याच्या संगती जोडा सोते से जोड़े त्या झऱ्याशी जोडा सिंचन करने के लिए। सिंचन करण्यासाठी बहुत सारे पौधे आपको मुझे लगाने, आणि बरेचसे रोप तुम्हाला मला लावायचे आप और मैं लगे हुए हैं। तुम्ही आणि मी तर लागलेलो आहोत आप और मैं रोपे गए हैं। तुम्ही आणि मी रोवलेले आहोत अभी बहुत सारे लोगों को रोपना है। आता बऱ्याचशा लोकांना रोवायचंय कहाँ पे रोपना है? कुठं रोवायचं सूखी भूमि में नहीं, त्या सुकलेल्या भूमीत नदी के किनारे रोपना है। तर नदीच्या किनारी नदी के किनारे रोपना है। नदीच्या किनारी क्यों रोपना है? का रोपायचंय वो आगे जाके फल दें। की जेणेकरून ते पुढे जाऊन फळ देतील ये रोपा गया था। हे रोवलेलं होतं मयूर नाम का एक पेड़ रोपा गया था। आणि मयूर नावाचं एक रोप रोवलेलं होतं छोटा सा था 2 साल पहले, 2 वर्ष अगोदर छोटं होतं अब बड़ा हो गया। आता मोठं झालं ये रोप डांस करता है, बजाता है। आणि मग हे रोप नाचतं वाजवतं कई साल पहले हमारा शॉन नाम का एक पेड़ को लगाया था। आणि किती पेड़ वर्ष नहीं, रोप लगा। आणि शॉन नावाचं एक रोप लावलं होतं उसके मैंने फोटो देख रहा था कल, इतना सा था, छोटा सा। आणि मी फोटो बघत होतो छोटा होता और क्रिसमस का डांस देख रहा, बहुत अच्छा डांस किया उसने। आणि क्रिसमसचा डान्स तो करत होता अभी इतना भी बड़ा नहीं हुआ, लेकिन है, अभी होगा बड़ा। अभी वो कितना सुंदर बजाता है। आणि किती चांगलं तो वाजवतोय तो उसके मोठा होता. बजाने से मैं आशीषित होता हूँ। आणि त्याच्या वाजवण्यानं मी आशीर्वादित होतो. देखो यहाँ पे एक रोप था, इथे एक रोप होतं, पूरा पेड़ ही हो गया। झाडच झालं. ये एक रोप है, हे एक रोप आहे अच्छा लगता है उनकी आराधना से। आणि त्यांच्या आराधनेने चांगलं वाटतं. पूरा खाओ एकदम दम लगा के बजाता है मेरा, आणि एकदम ते दम लावून वाजवतात. एकदम बढ़िया, एकदम। आज क्वायर को लीड करता है आणि कॉयर लीड करतात. बढ़ गया है, वाढले, फल दे रहा है। फळ देत आहेत. इसलिए यहाँ से जाने से पहले आणि म्हणून इथून जाण्या अगोदर अजून रोवलेले नसेल, अजून रोवलेले नसतील, आज खाली जाना नहीं और खाली आना नहीं। रिकामं जायचं नाही, रिकामं यायचं मैं नाही. रोवलेला हूं। मी रोबलेला आहे. कुछ लोग रोवलेलेच असतात, काही लोक रोवलेलेच असतात, रोवलेलेच असतात। नुसते रोवलेले. फल दे, अरे फल दे, नहीं मैं रोवलेला। फल दे, नहीं मैं रोवलेला। रोवलेला है कि रो रहा है वही समझ में नहीं आ रहा। प्रभु के भवन में क्यों लगाया? देवाच्या भवनात का लावलेलं आहे? फल देने के लिए। फलेंगे और पर हम ही सब फूलेंगे भी और फलेंगे, हम ही फलेंगे, पर दूसरे को फलने नहीं देंगे। प्रभु क्यों लगाया? प्रभूकांनी का लावलंय? फलने और फूलने के लिए, फळाईसाठी, फुलाईसाठी. आमेन। अच्छा चलो, आप कौन सा पेड़ ऐसा है जो अपने ही फल खुद खाता है? कोणचं झाड असं आहे जे स्वतःचे फळ स्वतःच खातं? आपको 4 ऑप्शन दिए जाएंगे और जीतने वाले को चॉकलेट देता हूं, है मेरे पास, है बैग में। ऐसा कौन सा पेड़ जो खुद के फल खा लेता है? असं कोणचं झाड आहे जे स्वतःचं फळ खातं? नहीं, क्या करता है? बड़ा होता है, अच्छे अच्छे फल आते हैं, तो दूसरा क्या करता है? उसको तोड़ता है, खाता है। मतलब ये प्रभु ने जो हमें लगाया है ना, ये हमारे लिए नहीं सर, हे जे प्रभूने आम्हाला रोवलंय ना, हे आमच्याकरता नाही, दूसरा उसका स्वाद चख सके, इसलिए प्रभु ने तर आपको मुझे लगाया। दुसऱ्याने येऊन त्याची चव घ्यावी याकरता लावलेलं आहे. इसलिए आपको प्रभु फलद्रुप कर रहा है ना, आणि म्हणून तर प्रभू तुम्हाला फलद्रूप करतोय ना, प्रभु आपको बढ़ा रहा है ना, प्रभू तुम्हाला वाढवतोय, प्रभु आपको आशीष दे रहा तो है ना। तुम्हाला आशीर्वादित करतोय. क्यों दे रहा है? का करतो? हम दूसरे के काम आ सके, की आम्ही कुणाच्या तरी कामी यावं, हम दूसरे के लिए प्रार्थना कर सके, आम्ही इतरांसाठी प्रार्थना हम करावी, दूसरे को विजिटिंग कर आम्ही सके, इतरांना विजिटिंग करावी, हम दूसरे को जाके बोल सके, अरे आप हम आपके लिए प्रार्थना करेंगे। आणि आम्ही दुसऱ्यांना जाऊन विजिट करावं, त्यांना सांगावं, त्यांच्यासाठी प्रार्थना करावी. इसलिए प्रभु ने हमको वहां रोपा है। आणि म्हणून प्रभूने आम्हाला रोवलेलं आहे.
खुद को आशीष पाने के लिए नहीं, स्वतःचाच आशीर्वाद घेत बसण्यात नाही, दूसरों के लिए आशीष बनने तर इतरांसाठी आशीर्वाद बनण्यासाठी. आप दूसरों के लिए आशीष बने, तुम्ही इतरांसाठी आशीर्वाद व्हावं इसलिए प्रभु ने आपको चर्च में रोपा, म्हणून परमेश्वराने तुम्हाला मंडळीमध्ये रोवलेलं आहे. इसलिए आप जो कर सकते हैं आणि म्हणून तुम्ही जे काही करू शकता आप आज बताएं, ते तुम्ही सांगा मुझे प्रभु के लिए कुछ की करना है. मला प्रभूसाठी काहीतरी करायचं. आपको कंप्यूटर आता है, तुम्हाला कम्प्युटर येतो, आप मीडिया टीम में आ जाए. मीडिया टीम मध्ये या. आपको कैमरा चलाना आता मला है, कॅमेरा चालवायला येतो, मीडिया टीम में आ जाए. मीडिया टीम मध्ये या. आप अच्छे वचन बात कर सकते हैं. चांगल्या वचनातून बोलू शकता. अगर नहीं बोलते तो भी सीख जाएंगे, लेकिन मुझे करना है. आणि नाही येत तरी मी शिकेन, पण मला करायचंय. आप सेल ग्रुप चलाना तुम्ही शुरू करो. सेल ग्रुप चालवायला सुरुवात करा. बहुत सारे काम है खूप काम आहेत चर्च के अंदर, मंडळीमध्ये, उसके चर्च में त्याच्या मंडळीमध्ये हम वो काम को कर ते सकते. आम्ही काम करू मैं शकतो. वादा करता हूँ मी आपसे, तुम्हाला वचन देतो, परमेश्वर आपको 12 महीने टवटवीत रखेगा. परमेश्वर 12 महिने तुम्हाला टवटवीत ठेवेल. टवटवीत रखेगा. 12 महिने. अच्छा, मैं खत्म करता हूँ इसको. आणि आपण संपवत आहोत. कई बार हम सोचते हैं कि हमारे जीवन में संघर्ष क्यों होता है. आणि बऱ्याचदा आम्ही विचार करतो आमच्या जीवनामध्ये संघर्ष काय येतो, मैं बहुत 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 परेशान होता हूँ उसके आणि बाद. मी अस्वस्थ होतो. मैं प्रार्थना करने के बाद भी ये मुझे आंसर क्यों नहीं मिलता. आणि मी प्रार्थना करतो तरी मला त्याचं उत्तर का नाही मिळत. उसका एक कारण बताऊं मैं आपको. त्याचं एक कारण सांगू का तुम्हाला. बाइबल में से मिला है, बाइबल में से बायबल मधून योना के जीवन को हम पढ़ते हैं. योनाचं जीवन आम्ही पाहिलं. प्रभु ने बोला, प्रभू म्हटला, मैं तुझे भेजूंगा उधर जा. मी तुला जिथे पाठवेल तिथे तू जा. लेकिन वो अपने मूड से अपने जीवन को जीता है पण तो आपल्या मर्जीप्रमाणे आपलं जीवन जगतो और अलग निकल जाता है, आणि दुसरीकडेच निघून आराम से सो जाता है, निवांत झोपतो. जहाज चलने लगता है जहाज चालू लागतं और बीच समुद्र में आता है आणि समुद्राच्या मध्ये येऊन और हम देखते हैं कि जहाज पलटी होने आम्ही पाहतो की ते आपण ते जहाज हेलकावतो. लगता है. आंधी तूफान चलना शुरू हो जाता है. वादळ आणि वारं येऊ लागतं. और इसको मालूम था योना को, आणि या योनाला माहित होतं ये किस लिए उठा है. हे कशामुळे वादळ उठले. ये पक्का मेरे लिए उठा है, हे पक्क माझ्याचसाठी उठले, क्योंकि मैंने प्रभु की आज्ञा को नहीं कारण माना. मी देवाची आज्ञा केली. वो जाता, वो उसके नाम की चिट्ठी निकलती है, आणि जेव्हा चिठ्ठी टाकली जाते त्याच्याच नावाची उसको चिठ्ठी पकड़ येते. लेते हैं. त्याला पकडतात. सच्ची बता, खरं सांग, तेरे वजह से हुआ है कि नहीं. तुझ्यामुळे झालं की नाही. सच्ची बता. खरं सांग. योना बोलते जी हाँ. योना म्हणतो अब हो. मेरे को एक काम करो, आता एक काम करा, मेरे दोनों हाथ पैर पकड़ो माझे दोन्ही हात पाय और पकडा नदी में डाल दो, आणि मला याच्यामध्ये समुद्रात टाकून द्या. तभी जाके तूफान रुकेगा. तेव्हाच जाऊन कुठे हे वादळ जब थांबेल. हम प्रभु की आज्ञा को नहीं मानते और नहीं करते ना, बहुत वजह उसके कारण हमारे जीवन में आंधी आणि तूफान जेव्हा उठना आम्ही शुरू होते देवाची आज्ञा मानत नाही, पाळत नाही, त्यामुळे आमच्या जीवनामध्ये वादळ उठतात, हैं. हमारे संघर्ष, हमारे काम ही नहीं होते, आणि आमची कामही होत नाही, आगे नहीं बढ़ते, आम्ही पुढे जात, सफल नहीं होते. आम्ही यशस्वी होत. उसका एक कारण ये हो सकता त्याचे हे एक कारण असू है, जो शकतं. प्रभु ने कहा है ना जे प्रभूने सांगितलंय वो ना, नहीं कर रहे हैं. ते आम्ही करत नाही. योना ने कहा, योना म्हटला, मुझे फेंक दो नदी में. मला फेक द्या, मुझे त्याला मालूम फेकून द्या. प्रभु मेरे को वहीं लेके जाएगा जहाँ पे उसने बोला है. आणि मला माहिती आहे प्रभू मला तिथंच घेऊन जाईल जिथे त्यांनी मला जायला सांगितलं इसलिए होतं. समुद्र में उड़ी मार दो आप. आणि म्हणून मला समुद्रामध्ये फेकून द्या. आप उड़ी मार दो, तुम्ही उडी मारा, चिंता मत करो. चिंता नका करू. वेल मासा है. वेल मासा आहे. वेल होता की कुठला होता मला माहिती कुठला नाही. होता ते मला माहित नाही, मुंह फाड़ के रखा उसने. पण त्यांनी तोंड उघडून उभा होता. और प्रभु आपको वहीं लेके जाएगा आणि प्रभू तुम्हाला तिथेच घेऊन जाईल जहाँ पे आपसे प्रभु काम करवाना चाहता जिथं परमेश्वराला तुमच्याकडून काम करून घ्यायचं. है. भागने की कोशिश मत करना. पळायचा प्रयत्न करूच नका. भागोगे पळाल उतना तूफान उठेंगे. तितके वादळ उठतील. भागोगे तुम्ही पळाल जहाज पलटी होने के चांसेस है. आणि ते जहाज उलटण्याचं आहे. इसको मालूम है, ह्याला योना को मालूम है. योनाला माहिती आहे अब नहीं बचने वाला हूँ. की आता मी नाही वाचणार. आप मेरे को फेंक दो. तुम्ही मला फेकून और द्या. जैसे ही फेंका, आणि जसं फेकलं, जैसे ही फेंका, जसं फेकलं, आंधी तूफान आराम शांत. वादळ वारं शांत झालं. कई बार आंधी तूफान क्यों उठते हैं मालूम? बऱ्याचदा वादळ वारं का उठतं माहितीये का? हम वो नहीं कर रहे आम्ही ते नाही करत आहे जो प्रभु ने बोला. जे प्रभूने सांगितलंय. मैं करूं मेरे मन की, दौड़ू अपनी मर्जी से, तो कैसे प्रभु काम करेगा सर? एक कारण ये हो सकता है. एक कारण हे असू शकतं. मैं आपसे कहना चाहता मी हूँ, तुम्हाला सांगू इच्छितो, हाथ जोड़ता हूँ आपसे, हात जोडतो, आप प्रभु के भवन में लगे रहे. तुम्ही देवाच्या भवनामध्ये लागून राहा. ऐसे भवन में अशा भवनामध्ये जहाँ पे हमारी वचनों से सिंचाई होती है. जिथं वचनानं आमचं सिंचन होतं. प्रभु हमें वचन से भरता है. प्रभू आम्हाला वचनानं भरतो. लगे रहे.
लागून राहा. मैं दूसरे के लिए नहीं जी रहा हूँ, मी दुसऱ्यांसाठी नाही जगत आहे, मैं मेरे लिए जी रहा हूँ. मी माझ्यासाठी जगत मैं आहे. प्रभु के घर में लगा रहा मी हूँ देवाच्या घरामध्ये लागून और राहणार सिर्फ लगा नहीं रहूंगा, आणि नुसतं लागूनच नाही मैं राहणार, फल देने वाला तर मी बनूं. फळ देणारा होणार आहे. मैं फल देने वाला मी बनूं. फळ देणारा होणार आहे. खुदा बाप आपको बनाने जा रहा है. प्रभू तुम्हाला बनवायला जात आहे. और वो सोते मत बनना जो गर्मी में सूख जाते आणि हैं. असे झरे बनू नका जे उन्हाळ्यात सुकून जातात. ऐसे झरने बने असे झरे बना जो 12 महीने पानी दे. जे 12 महिने वाहतात. ऐसे झरने बने. आइए खड़े हो जाए अपने पे या आपण उभे राहूया और प्रभु से आज प्रार्थना करें. आणि प्रभूकडे मागूया. अगर सूखा हुआ जीवन है जर जीवन आमचं सुकलेलं आहे तो आज प्रभु से कहें, तर आज प्रभूला म्हणूया, प्रभु प्रभू मुझे उस सोते के समान बना मला अशा झऱ्याप्रमाणे बनव जो कभी सूखता नहीं, जे कधी सुकत नाही, जो कभी सूखता नहीं. जे कधी सुकत नाही. आइए प्रार्थना करें. या आपण प्रार्थना करू. प्रभु मेरी आज प्रार्थना है, प्रभू माझी आज हीच प्रार्थना आहे. यहाँ पे जो उपस्थित लोग हैं जो सुन रहे हैं प्रभु, या ठिकाणी उपस्थित असलेले लोक जे ऐकत आहेत, जो मीडिया के माध्यम से सुन रहे हैं, जे मीडियाच्या माध्यमामधून ऐकत आहेत, जो जो जहाँ कहीं बैठे हैं, आणि जे जिथे कुठे बसलेले आहेत, आज अगर उनका जीवन सूखा होगा, आज जर त्यांचं जीवन सुकलेलं आहे, प्रभु तेरी पवित्र आत्मा की बारिश उनके ऊपर कर प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याचा वर्षाव त्यांच्यावर कर और ऐसे सोते फूट निकले आणि उसमें से त्यामधून असे झरे फुटू देत कि वो कभी ना सूखे. की ते कधीच सुकणार नाहीत. मेरी तुझसे आज प्रार्थना है, माझी आज तुझ्याकडे हीच प्रार्थना आहे. ये भूमि से, या भूमीमधून, ये शरीर रूपी भूमि से या शरीर रूपी अभी भूमी इसी वक्त आता या वेळेला झरे फूट निकले प्रभु, झरे फुटू दे प्रभू, यीशु मसीह के नाम. येशूच्या नावामध्ये फूट निकले सोते, झरे फुटू देत. जीवन के जल के सोते इस समय फूट निकले. जीवनी पाण्याचे झरे या वेळेला फुटू देत. इसे स्वीकार करें, तुम्ही स्वीकारा, स्वीकार करें. स्वीकारा. आपके अंदर से परमेश्वर ने सोते को फूट निकाला तुमच्या आतमधून परमेश्वराने ते झरे फुटवले आहेत और ये बहेंगे अब. आणि आता हे वाहणार आहेत ये नदी का रूप लेंगे अब. आणि हे नदीचं रूप धारण ये करणार, नदियां बन जाएंगी. नद्या बनणार आहेत. इनको बहने देना, यांना वाहू देत, कभी सूखने मत देना. कधी सुकू देऊ नका. उगम स्थान यीशु है, ते उगम स्थान येशू आहे, उसमें बने रहे. त्याच्यामध्ये बनून राहा, चर्च में बने रहे. मंडळीत बनून राहा. कभी आपका सोता सूखेगा नहीं. कधीच तुमचा झरा सुकणार नाही. आप फलेंगे फूलेंगे तुम्ही फळणार फुलणार आहात और वृद्ध समय में भी आप फल देते आणि रहें. वृद्धपणातही तुम्ही फळ देणारे होणार. ये प्रभु का वादा है. हे देवाचं अभिवचन आहे. धूप में भी, उन्हाळ्यातही, ठंड में भी हिवाळ्यातही ये पानी बहता रहे. हे पाणी वाहणार, ये पानी बहता हे रहे. वाहणार. ये कभी सूखेगा नहीं. हे कधी सुकणार नाही. इसको सूखने मत देना. याला सुकू देऊ नका. थैंक यू लॉर्ड, थैंक यू लॉर्ड. धन्यवाद. यीशु मसीह के नाम में येशूच्या नावामध्ये सब मिलकर कहेंगे आमीन.